यानंतर पुन्हा एकदा वळूयात स्पेशल रिपोर्टकडे। एकीकडे अस्मानी संकटानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपलं, मात्र याच दरम्यान अकोल्यातील म्हैसांग आणि मजलापूरमध्ये एक सुलतानी संकट अवतरलं। या संकटाला कारण ठरला मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा, पण याची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागली। तब्बल 300 एकर शेती पाण्याखाली गेली। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हा कोणता तलाव नाही, ही जवळपास 50 ते 60 शेतकऱ्यांची शेती आहे। ही स्थिती अतिवृष्टीमुळे उद्भवलेली नाही, हा आहे मानव निर्मित पूर, ज्याने खरं तर शेतकऱ्यांचं रक्षक व्हायचं तोच अधिकारी भक्षक झाला आणि 300 एकर शेती पाण्यात बुडाली। अकोला जिल्ह्यातल्या म्हैसांग आणि मजलापूर या 2 गावांच्या शेत शिवारावरची ही धक्कादायक स्थिती पहा। ही जवळपास 300 एकर शेती पाण्याखाली गेली एका मंडळ अधिकाऱ्याच्या आगाऊपणामुळे। पळसोबडे मंडळाचा अधिकारी आहे शेख अन्सरोद्दीन। अधिकारी अन्सरोद्दीनचं या भागात शेत आहे। त्याने आणि त्याच्यासह काही जणांनी आपल्या शेतात बांध घातला, त्यामुळे पाणी वाहून जाण्याची वाटच बंद झाली। त्यामुळे या परिसरात पाणी साचून अक्षरशः तलावाचं रूप आलं। गेल्या 50 वर्षात जे संकट ओढवलं नव्हतं ते एका अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे या 50-60 शेतकऱ्यांना सोसावं लागतंय। काय पेरत होते दरवर्षी, आता या काय परिस्थिती वावराची? आम्ही दरवर्षी सोयाबीन, तूर किंवा कपाशी पेरत होतो, पण गेल्या 1-2 वर्षात यांनी कसं केलं, एक वर्षी यांनी टाकली माची टाकली, ठीक आहे, तिथं पाणी अडलं, पाणी इकडून निघून जायचं, नंतर त्यांनी टाकली, पाणी इकडून निघून जायचं। आता अन्सार साहेबापासून इतकं पूर्ण असं झालं की पूर्ण एलचेल भिंतच तयार झाली, चीनची महाभिंत। आता पाणी जाईल कुठून? नैसर्गिक पाण्याने इथं जे समजा पाट आहेत, जुने पाटबंधारे जे म्हणतो आपण, जमीनची पाणी निघून जाण्याचे नदीच्या मार्गानं, नाल्याच्या मार्गानं, ते अडवले। पूर्ण शेत तुम्हाला दिसूनच राहिलं, सगळं पाण्याखाली यांनी माती टाकल्यामुळे सर्व अडवलं। बांधाच्या खालच्या मजलापूर शिवारामध्ये चांगली पिकं डोलतायत, मात्र हे जवळपास 50 ते 60 शेतकरी आपलं हक्काचं पीकच नाही तर संपूर्ण शेतीच गमावून बसले। या परिस्थितीतून तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कचेरी गाठली तर तिथे धक्कादायक अनुभव आला। तहसील कचेरीत काही जण शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत। पूर्ण पाणी शेतात आमच्या 300 एकरात थांबलेला, त्याच्यावर शात्या इथलं पाणी आहे साहेब, त्याच्यात मार्ग काही निघू शकून नाही राहिला। तहसीलदाराच्या इकडे 2 खेप कंप्लेंट केली, पण एका साहेबांना सांगितलं की हा नंबर घ्या, नंबर घरून नंबरवर बोला। तहसीलदार 10,000 मागतील तर त्यातले 3,000 मला द्या, त्या भरत्या खचल्या जातील, नाही तर खचल्या जाणार नाही। दरम्यान मंडळ अधिकारी शेख अन्सरोद्दीन यांनी मात्र हे आरोप फेटाळले। मोजणी झालेली आहे, मोजणी झाल्यानंतर आम्ही आमच्या हद्दीमध्ये शासकीय नियमानुसार 1 ते 1.5 फूटचा भरावा टाकलेला आहे। ॲक्च्युअल जे गैरअर्जदार जे म्हैसांचे शेतकरी आहेत त्यांचा जो पाणी आहे तो गट नंबर 22-23 मधून नकाशामध्ये प्रवाह दाखवतो, परंतु त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठा बांध निर्माण केल्यामुळे तो शेतीचा जो पाणी आहे तो त्यांच्या शेतामध्ये थांबलेला आहे। ॲक्च्युअल माझ्या शेतामध्ये नाही आहे आणि मी शेती वैती करत नाही, मी भटाईनं दिलेली आहे। त्याच्यामुळे हा जो आरोप आहे तो चुकीचा आहे, निराधार आहे। एबीपी माझानं हे वृत्त दाखवताच महसूल मंत्र्यांनी तातडीने याची गंभीर दखल घेतली। विभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत। फौजदारी कारवाईसह कठोर कारवाईचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। चौकशी करायला लागणार आहे, कारण मी येता ती बातमी बघितली, पण मंडळ अधिकाऱ्यांनी 300 शेतकऱ्याचं जर नुकसान केलं आहे, मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे झालं असेल तर निश्चितपणे हा फार मोठा गुन्हा आहे। यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही वाव नाही, याच्यावर कारवाई नक्की होईल। मुजोर अधिकारी आणि राजकारणात दंग नेते मंडळी असतील तर वाऱ्यावर पडते सर्वसामान्य जनता। अकोला जिल्ह्यात नेमका याचाच अनुभव येतोय। स्वतःच्या शेताला बांध घालून इतरांची शेती बुडवणारा मंडळ अधिकारी अजूनही सेवेत टिकलाच कसा, असा सवाल अनुत्तरित आहे। खरीप हंगाम या गरीब शेतकऱ्यांच्या हातून गेलाच आहे।
आता किमान येणारा रब्बी हंगाम तरी त्यांना मिळावा यासाठी मुजोरीच्या बांधावर तातडीनं बुलडोझर चालवण्याची गरज आहे. तसंच शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मंडळ अधिकारी शेख अन्सरुद्दीनच्या पगारातून का वसूल करू नये? उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला.